नमस्कार. आता आम्ही रानात आलो आहे आणि रानात आल्यावरती आमच्या एक मनात प्रश्न पडला होता. तो म्हणलं शेतकरी बांधवांना विचारू की ते आपल्याला कमेंटमध्ये सांगता येईल. प्रश्न असा होता, ही आम्ही ऊसाची लागण आहे आणि या ऊसाच्या लागणीत आम्ही आलो आहे आता. आणि मधला पाऊस एक महिन्याभरापूर्वीचा, महिना दीड महिन्यापूर्वीचा पाऊस जी झाला ते ह्या सगळ्या अशा बुजल्या होत्या आणि पावसामुळे लागण गेली. आणि ही जी दिसते ना लागण, ही लागण म्हणजे राहिलेली लागण आहे. मग काय शेतकऱ्यांनी काय केलं, म्हणजे शेतकरी म्हणण्यापेक्षा आता आमच्या चुलत्यांचीच लागण आहे आणि आपलं तिकडं पलीकडं आहे, तिथं बोगद्याचं तोंड आहे. तर ते ही लागण सांदायच्या जागेवर हे अशा कांड्या लावल्या त्या उभ्या, आणि सहसा कमी लोक उभ्या कांड्या लावतात. म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल. तर ह्या उभ्या कांड्या का लावल्यात आहे हा आम्हाला प्रश्न पडला होता, म्हणून म्हणलं चला शेतकरी बांधवांना विचारू, कमेंटमध्ये सांगता येईल की का लावल्यात उभ्या कांड्या. म्हणजे वाढ लवकर होते का, फुटवा लागतोय लगेच का, काय कसं काय होतंय म्हणलं शेतकरी बांधवच सांगतील आपल्याला. त्यामुळं हा व्हिडिओ बनवला होता. आणि आमच्या इथलं शेतातनं असं बोगद्याचं तोंड गेलं आहे, तोंड येत आहे आणि बोगदा आहे आमच्या इकडं, म्हणजे गेलेला आहे. तर तुम्हाला बोगदा पण दाखवतात आलो आहे. सहजासहजी तर माहिती असावं शेतकरी बांधवांना सगळं. हे असं बोगदा मोठा आहे आणि हे असं पाणी आहे बोगद्यात. बोगद्यातून इकडं पाणी गेले असं आणि हे इकडे गेले, पण ते दिसत नाही आता तोंड, कारण की काय ते तोंड बुजलं ना पाण्याने. पाणी भरपूर आहे आता पावसाचा दिवस म्हणल्यावरती. आणि त्या अशा पायपा त्यांनी काढल्या ते. तर आहे चांगलं आहे. तर ह्या कुणाला माहिती असलं तर ती कमेंट करून आम्हाला सांगा की ह्या कांड्या अशा उभ्या का लावल्यात, आडव्या का कांड्या लावल्या नाही. त्या अशा उभ्या लावल्यात त्या कांड्या. काय ह्याच्या मागचं कारण काय आहे? चालतं. असं धन्यवाद.